काढलाय आजचा प्रवास ट्रेनने. आज ट्रेनने. आज आपण इव्हेंट करतोय कसारा टू कसारा. आपण मीटअप पॉईंट कसारा ठेवण्याचं कारण की ठाणा टू कसारा जे ट्रॅफिक लागतं ते अवॉइड करायला आपण इथून कसारा ट्रेननी. मग कसारात आपल्या गाड्या आहेत ते दाखवू आपण पुढचं. पुढे दाखवतो तुम्हाला. आम्ही चाललो हरिश्चंद्रगडला. हरिश्चंद्रगडचा ट्रेकर लोकांची पंढरी. चला छोटा पुढे मेन आपलं कसारा जंक्शन आहे. इथून मग आपण इथून बरेच ट्रेक आहेत. रतनगड है, हरिश्चंद्रगढ़ है, कळसुबाई है, हरिहरे मंदिर है. वहाँ पे अगर लाइन लगाना पड़ेगा तो साथ में रहो प्लीज. अगर किसी को रुकना है मुझे बताओ. सबसे आगे मैं रहूंगा, सबसे पीछे ओंकार रहेगा. 50% डन झालंय. सगळे लोक आपल्या सोबतच आहेत. सर्व आपल्या सोबतच आहेत. 1800 फूट दरी आहे. 1800 फूट तरी. तुम्हीच विचार करा आता कसं दिसतंय फॉग पूर्ण. फायनली आज आमचा ट्रेक कम्प्लीट झालाय हरिश्चंद्रगडचा. तुम्हाला पण जर कधी यायचं असेल आमच्या सोबत ट्रेकला तर आता पुढच्या सॅटर्डे संडे आमचा ट्रेक आहे. माउंटन मस्किटर वरती आम्ही डेली अपडेट करत असतो. तिकडे तुम्ही अपडेट करा. माझा मॅनेजर आज माझ्यासोबत नाहीये, शूटला गेलाय आणि आज आपण चाललोय हरिश्चंद्रगडला. भेटूयात लवकर. येस येस, ये व्यवस्थित. चल चल बाय. कॉफी टाइम पोचलो आम्ही कसाऱ्यात खाली. सर्व बसले तिकडे. हे बघा छोटा पुढे मेन आपलं कसारा जंक्शन आहे. इथून मग आपण इथून बरेच ट्रेक आहेत. रतनगड आहे, हरिश्चंद्रगड आहे, कळसुबाई आहे, हरिहरे. पायी तो जाऊ शकतो. आज आपण चाललोय हरिश्चंद्रगडला. स्पेशल आपला आज श्रावण स्पेशल आहे. निघालोय आणि एक जण यायचा थांबलाय. बाकी चहा वगैरे घेऊया मग पुढे जाऊया. आपली तिथे गाडी आहे बाहेर. पोचलो आम्ही खाली. हॉटेल दुर्गा. नाश्ता करूया थोडा वेळ. थोडा आराम करता. आराम झाला किंवा नाश्ता करून टाइम 7:22. उजेड झालं की दाखवतो तुम्हाला. उजेडात आम्ही ट्रेक करायला चालू करणार आहे. ट्रेक स्टँटन पण आला आहे आपल्या. आता आम्ही सर्वांसाठी चहा बनवतोय. 1 तास झाला आराम केला. चहा नाही बोलणार, थंडीचं औषध करतोय. आणि टाइम आता 7 वाजलेत. 7 वाजलेत. आपण ट्रेक चालू करणार आहे आता. 10-15 मिनिटांनी चहा पिऊन भेटूयात लवकरच. बाहेरचा व्ह्यू तर मी तुम्हाला दाखवेन. हो बरोबर. तो मेरा नाम सागर है. मैं गए 15 सालों से फील्ड में काम कर रहा हूँ. हरिश्चंद्रगढ़ मेरा ये 30+ है. बेसिक इंस्ट्रक्शन, ग्रुप के साथ रहो. अपने जैसे बहुत सारे ग्रुप यहाँ पे आए. अपने ग्रुप का नाम है माउंटेन मस्किटियर्स. क्या है? माउंटेन मस्किटियर्स. अपने ग्रुप के साथ ऊपर भीड़ रहेगी, मंदिर है. तो वहाँ पे अगर लाइन लगाना पड़ेगा तो साथ में रहो प्लीज. अगर किसी को रुकना है मुझे बताओ. सबसे आगे मैं रहूंगा, सबसे पीछे ओंकार रहेगा. उसके बीच में रहो. कुछ भी प्रॉब्लम रहे, वॉशरूम जो क्रैम्प आ रहा है, पानी पीना है, कुछ किसी भी चीज के लिए रुकना है तो बता के रुकिए. क्योंकि फॉग रहेगा ऊपर, विजिबिलिटी 0 हो जाता है. अभी थोड़ा बहुत विजिबिलिटी है पर ऊपर सब फॉग है. और आपने को यहाँ से जाना है. ये गाँव का नाम है पाचनाई. ये रूट ट्रेक के जाने के लिए 4 रूट है. एक फिरेश्वर है, सोलारपिंड है, ऐसे बहुत सारे. तो अपन लोग आए पाटनाई से. तो यही गांव में वापस उतरना है. दूसरे गांव में नहीं जाना है. अपना गाड़ी यहाँ पे ही है. तो ये याद रखना.
फॉग खूप झालंय, फॉगच फॉग आहे पूर्ण. आणि हा धबधबा इथे एवढा खतरनाक आहे ना, पण फॉग मुळे दिसत नाहीये. बघा उतरताना तुम्हाला दाखवतो. बाकी ऑलमोस्ट थोडं थोडं हळूहळू जातोय वरती आम्ही आता. पाऊस पण भरपूर आहे आणि आज संडे आहे तर खूप लोक आली आहेत. आणि हा वॉटरफॉल बघा तुम्ही. हा वॉटरफॉल दाखवायचा होता. ते झालंय. वर गेलो की तुम्हाला मंदिर दाखवतो. फॉग सिटी 50% डन झालंय. सगळे लोक आपल्या सोबतच आहेत. सर्व आपल्या सोबतच आहेत. 50% डन झाला आपला. का? पुढे स्वर्गाचं दार दिसतंय मला. स्वर्गाचंच दार दिसतंय डायरेक्ट. तुम्ही पण बघा. आणि काय क्लायमेट झाला आणि टाइम बघा 8:36 झालेत. आणि हा व्ह्यू आहे इकडे असा. पूर्ण फॉग झालाय. पूर्ण टोटल फॉग. याच्या पुढे काय आहे आणि आता रिव्हर लागेल. क्रॉस करायचंय. ब्रिज बांधलाय. ब्रिज वरच जाऊ. नाहीतर मग खालून पण जाता येईल. ब्रिज आहे. ब्रिज आहे. एक छोटासा रिव्हर आहे इकडे. ब्रिज वरनं पण जाऊ शकतो आणि त्याच्या खालनं पण जाऊ शकतो. तुम्हाला जर दोन्ही मध्ये कुठला जर चांगला वाटत असेल, वरनं जायचंय वरनं जावा, खालनं जायचंय खालनं जावा. पण 2 ब्रिज आहेत बघा, तुम्हाला दाखवतो. हे असे 2 ब्रिज आहेत इकडे. तुम्हाला वरनं जायचं असेल तर वरनं पण जाऊ शकता, खालनं जायचं तर खालनं पण जाऊ शकता. आपण खालनं जाऊया. हा या ब्रिजवर ना, या ब्रिजवरनं चाललो आणि आता सर्वे खालून जायचंय. खालून जाऊया. हे खालून जायचंय वरून जायचंय खालून. पूर्ण हवा सुटले. हळूहळू आपण वरती चढतोय अजून. ठीक आहे. आपल्याला पुढे जायचंय. हेच ते केदारेश्वर मंदिर तुम्हाला बोललो होतो ना, वर जाऊन दाखवतो. गर्दी खूप आहे. दाखवतो आतमध्ये जाऊन. बाकी सर्व आपली टीम इकडे शूज काढतील. सागर भाव आपलं ते दरवर्षीप्रमाणे या वर्षी पण काम चालू झालंय. मागच्या वर्षी पण केलं होतं या लोकांनी. चांगलं काम करतात दरवर्षी. इथे गणपती बाप्पाचं मंदिर आहे. दरवर्षी हा कार्यक्रम केला जातो. दरवर्षी करतात. पहिला ग्रुप आहे जय बोले अहिल्यानगर. जय बोले ग्रुप आहे अहिल्यानगरचा. दरवर्षी करतात. पहिल्या सोमवारी करताना खूप चांगलं काम करतात. मागच्या वर्षी तुमची व्हिडिओ बघितली होती आणि ह्या वर्षी म्हणून स्पेशली हा ट्रेक घेऊन आलो मी हे बघण्यासाठी, मलाच बघायसाठी. खूप छान. ठाण्यावरून आलो आम्ही. आज इकडे श्रावण सोमवार पहिला, त्याच्यामुळे आज खूप गर्दी आहे. आणि आज पूर्ण डेकोरेशन होणार आहे. पूर्ण फुलांनी सजवणार आहेत या मंदिराला. 12:30-1 वाजेपर्यंत जर असलो इकडे तर मी तुम्हाला दाखवतो. इथे शिवलिंग येते.
सर्वांनी फोटो व्हिडिओ मध्ये तर बघितली असेल ती शिवलिंग. मी पुढे जाऊन दाखवतो. फॉग भरपूर आहे, तसं इथून खाली जायचं आहे आपल्याला. पुढे गेलो की दाखवतो तुम्हाला. आता आम्ही कोकणकडाला चाललोय खाली. हरिश्चंद्रगड तिकडे मंदिर वगैरे दाखवलं. तिकडून खाली आलात असा की हरिश्चंद्रगड आहे. मी पुढे जाऊन दाखवतो. विजिबिलिटी 0 आहे. फॉग बघा आणि किती. माझी शेवटची रात्र असते का तेव्हा? त्या दिवशी आमची शेवटची रात्र असते. आम्ही 2 महिने अगोदर आलेलो है ना. काय होतं आणि तुझ्या पायावर सर्वायपर घोणस घोणस. घोणस आम्ही इथं बसलो होतो रात्री. आलेला आम्हाला. भेटायला आलेला सागरच्या पायावर होता. फायनली आम्ही कोकणकड्यावर पोहोचलोय. व्ह्यू तुम्हीच बघा, पूर्ण फॉग आहे. जास्त नाही, 1800 फूट दरी आहे. अजून जास्त काय बोलू नाही शकत. हवा खूप भारी लागते. 1800 फूट दरी आहे. 1800 फूट दरी. तुम्हीच विचार करा आता कसं दिसतंय फॉग पूर्ण. आपण इथेच राहिलो, कॅम्पिंग केली ना. आम्ही कॅम्पिंग केलेली तेव्हा इथेच राहिलेलो. तेव्हा ब्लॉग नव्हता बनवला मी, पण आम्ही इथे थांबलो होतो या स्पॉट वरती. इथून कॅम्पिंग, कोकणकडा कॅम्पिंग आम्ही इथून केली होती. घेऊ असा इव्हेंट. हा इव्हेंट पण घेऊया ना. हे बघा हे बघा हे बघा. पोहे 5 मॅगी आणि आणि पोहे, गरमागरम मॅगी. गरमागरम मॅगी आहे. खाली उतरायला आम्ही आता चालू केलंय हळूहळू. पोहे नाश्ता वगैरे सर्व झाला. भेटूयात आता हळूहळू खाली. आता मंदिराकडे जाऊन दाखवतो. तिकडे पूर्ण तयारी झाली असेल आता. मंदिराकडे गेलो की तुम्हाला दाखवतो. आणि आता टाइम झालाय 12:22. आम्ही खाली उतरायची तयारी चालू केली आहे. भेटूयात हळूहळू खाली गेल्यावरती. मगाशी तुम्हाला दाखवलं होतं ना, 50% खाली उतरलंय. पुढे पुढे गेलो की दाखवतो. आता डायरेक्ट आपल्याला खाली पोचायचंय. एक वॉटरफॉल आहे. खाली गेलो की हळूहळू दाखवतो उतरताना. आपला ट्रेक सुखरूप पूर्ण होत आहे. 10% बाकी आहे. 10% बाकी फक्त आपला ट्रेक आता. बाकी हा वॉटरफॉल बघा. भरपूर होता. आता विजन क्लिअर झालंय मस्त एकदम. भेटूयात खाली हळूहळू. हे बघा आत्ता ऊन पडलंय आणि व्ह्यू बघा बाकी सर्व येतात. ऑलमोस्ट आम्ही आता उतरलोय खाली. 10% बाकी आहे. आपली गाडी जिथे लावली आहे तिकडे जाऊ, तुम्हाला भेटतो. आणि आता टाइम झालाय 1:30. 1:30 वाजलाय. आणि हा वेदर इकडे असा. लोक उतरतात. ते येणारे ते इकडे जाणारे. उतरलो खाली. फायनल व्ह्यू सर्वांनी बघा. मस्त. आता ऊन पडलंय. सकाळी पूर्ण फॉग होता इकडे आणि वर जात होतो तेव्हा.
उतरलो आम्ही खाली, आता 10 मिनिटात खाली पोहोचू बघा ते गाड्या आहेत आपल्या. फायनली आज आमचा ट्रेक कम्प्लीट झालाय हरिश्चंद्रगडचा. तुम्हाला पण जर कधी यायचं असेल आमच्यासोबत ट्रेकला, तर आता पुढच्या सॅटर्डे संडे आमचा ट्रेक आहे. माउंटन मस्किटरवरती आम्ही डेली अपडेट करत असतो, तिकडे तुम्ही अपडेट करा. सागर भाऊला पण फोन करा, माझा नंबर असतो तिथे, सागर भाऊचा पण नंबर असतो. जेव्हा पण तुम्हाला ट्रेकला यायचं असेल आम्हाला तिथे DM करा, मेसेज करा, व्हॉट्सअप करा. आम्ही तुमच्यासोबत परत पुन्हा एकदा प्लॅन करू. हरिश्चंद्रगडला नाही पण पुन्हा येऊ आणि पुन्हा येऊ. आता सध्या आपण निघतो, आपल्या घरी चाललोय. बाकी सागर भाऊ काय डोंगर वॉटरफॉल दाखवलं. वॉटरफॉल दाखवला तो मला लोकांना. हा बघा वॉटरफॉल बघा, बाकी एक नंबर. भेटूयात आता, आपला जेवायचा टाइम झाला आता, जेवूया पहिले. खाली जेव पिठलं भाकरी गावरान. आजचा मेनू आहे आमचा पिठलं भाकरी स्पेशल. श्रावण स्पेशल. खाली गेल्यावरती तुम्हाला दाखवतो. जेवायला केलंय, तुम्हाला बोललो होतो ना, चुलीवरचं जेवण दादाने आपल्यासाठी स्पेशल जेवण बनवलं. हे बघा काय काय बनवलं. शिरा आहे, राईस आहे, पिठलं, बटाट्याची भाजी आणि या मस्त भाकऱ्या. सर्व आम्ही आता इथे जेवायला बसू. ठेचा, हा ठेचा भाऊचा स्पेशल ठेचा आहे भाई लोक. एक नंबर. जेवायला बसतो, तुम्हाला दाखवतो. पोरींचं झालं का? चला जेवायला, जेवण रेडी आपलं. शांतानू कैसा आहे खाना? एक नंबर ना. अरे जेवायला बसले. टाइम झालाय, अरे बापरे 3:11. ट्रेक पूर्ण कम्प्लीट झालाय. तर जेवून आता परतीचा प्रवास घरी जाऊ आम्ही आता. गणपती बाप्पा.